तर कित्येक मैदानावरती त्यांनी अगदी या छोट्या धावसंख्येचं डिफेन्स करत असताना आपण त्यांना कित्येक मैदानावरती पाहिलंय. गोलंदाजी हे त्यांचं अस्त्र राहिलंय आणि जर या मॅच मध्ये जिंकायचंय तर सुरुवातीपासून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकापासून एकच निश्चय की धावा वाचवणं. जर धावा वाचल्या या पहिल्या षटकामध्ये तर धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं कठीण होऊन बसेल अष्टविनायक मोपाडा टीमला. परंतु राहुल शिर्के एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याच्यासाठी कॅश प्राइज आशिष जाधव यांच्या माध्यमातून लगातारचे 3 षटकार आले तर 2000 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अक्षय गायकवाड ज्यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल दमदार स्ट्रोक डोपे टेकून गुडघे टेकून या पटक्याला खेचलं ऑन साइड मध्ये डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला तर धावा जर वाचवल्या ना तर या धावा डिफेन्स होऊ शकतील, परंतु धावा वाचवण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. 2 मोठे फटके बरंच काही सांगून जातील आता अकुलवाडी संघाला. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 22-21 ची आवश्यकता आहे. अजिंक्य धावा जमवण्यासाठी भरपूर पर्याय होते, ते पर्याय वापरले नाहीत अकोलवाडी टीमनं. पण धावा वाचवायच्या असतील ना तर तुम्हाला विकेट शिवाय पर्यायच नसतो आणि त्या विकेट जर का आल्या नाहीत तर धावा वाचवणं फार कठीण होईल. हलक्या हाताने स्टिअर केलं, 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, चेंडूची फेकी थेट कलेक्शनच होत नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतोय, दैवावरती विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावरती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. डायरेक्ट हिट होईल अपेक्षा होती, जर का कलेक्शन झाला असताना तर संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. आणि जोपर्यंत विकेट येत नाहीत ना तोपर्यंत बिलकुल या मॅच मध्ये नसेल अकोलवाडी संघाला विजयाची संधी. आणि लवकर ही मॅच संपवण्याचा प्रयत्न आहे तो अष्टविनायक मोपाडा टीम कडून. राहुल शिर्के बहुचर्चित आहे या मोसमात, चांगल्या टच मध्ये हा खेळाडू. ऑन साइडला गती कमी आहे, सुदेशकडे गतीच दिसून येत नाहीये. पहिल्या चेंडूपासून अगदी धीम्या गतीने चेंडू जात आहेत, वेगच नाहीये. आणि अशा वेळेला आपण बघतोय की आक्रमण जारी आहे, त्या अष्टविनायक मोपाडा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या आता निर्णायक 20 चेंडू आणि 15 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. सुदेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार आणि पुन्हा एकदा काय फटका लगावला आपल्यातून. लाजबाब फलंदाज राहुल शिर्केच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. एक धाव त्या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने पहिलं षटक संपलंय. 23 धावा खर्च केल्या गोलंदाज सुदेशने आणि या षटकातच मॅचचं चित्र आता स्पष्ट झालंय. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 8 धावसंख्येची गरज आहे. खरं तर आपण उल्लेख केला तर 30 धावा झाल्या तर संघर्ष होईल, पण राहुल शिर्के ऑस्ट्रेलियन स्टाईलनं मैदानावरती उतरला. त्याला ठाऊक होतं जर का 1-2 निर्धाव चेंडू जरी आले ना दडपण झटपट वाढेल. आणि त्याहीपेक्षा त्याने जो त्याचा नैसर्गिक खेळ होता, अगदी नॅचरल अप्रोच त्यानं दाखवला. आणि आपल्या अंदाजात वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं ऑस्ट्रेलियन फलंदाज ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात ना त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्यांनी फटकेबाजी केली. स्वीपचे फटके, ऑन द राईटचे फटके, खडे खडे फटक्याने आपण बघतोय या घरच्या मैदानाचा त्याच्याकडे भरपूर अनुभव आणि त्याचा फायदा करत असताना पहिल्या षटकातच त्यानं हा सामना खुला केला आहे तो अष्टविनायक मोपाडा टीमसाठी. त्यापेक्षा मी म्हणेन की सुरुवातीला दडपण होतं अकुलवाडी टीमवरती आणि तेच दडपण त्याचाच विचार केला फलंदाज राहुलनं. जर इथून आपण आक्रमण केलं तर या मॅच मध्ये आपण या सामन्याला खुला करू आणि दमदार
स्ट्रोक येतोय स्ट्रेट ड्राईव्हचा. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं शिवा ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अफलातून अफलातून अविश्वसनीय वन मॅन शोर.